का माणसं जिंकण्याचा मार्ग पोटामधून जातो, पोट जिंकण्याचा मार्ग स्वयंपाकातून जातो, स्वयंपाक जिंकण्याचा मार्ग धान्यामधून जातो, धान्य कडधान्य मसाले ड्राय फ्रुट्स जिंकण्याचा मार्ग बस एक सुपर शॉप नवजीवन प्लस, नवजीवन प्लस, नवजीवन प्लस. नमस्कार, मी सौ तृप्ती बाकरे. परशुराम न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे परशुराम जन्मोत्सवात महत्त्वाची भूमिका बजावणारं आपलं ढोल पथक. परशुराम जन्मोत्सवाच्या शोभायात्रेत विशेष उत्साह संचारतो तो या ढोल पथकामुळेच. गेली 13 वर्ष श्री अक्षय जोशी हे आपल्या मुलांना ढोल कसा वाजवावा याचे अमूल्य प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या उत्तम अशा प्रशिक्षणामुळे अनेक मुले मुली आज ढोल वाजवण्यात पारंगत झाली आहेत. नुकतीच ढोल पथकाच्या सरावाला सुरुवात झाली असून 65च्या वर विद्यार्थी यात सहभागी झालेले आहेत. अक्षय जोशी यांच्या बरोबरीने राजेश बिट्टू शर्मा, स्वप्नगंधा जोशी, मानसी जोशी, अपर्णा पारगावकर, कीर्ती दायमा, कमलाबाई काकडा, रोहिणी जोशी, पल्लवी देसाई, रेखा व्यास ही सर्व मंडळी देखील ढोल पथकाची व्यवस्था पाहत आहेत. जय परशुराम. जय जय परशुराम. नमस्कार, मी कल्याणी जोशी. माझं नाव भक्ती अविस्मर जोशी. आम्ही दोघी पण जेव्हापासून परशुराम जयंतीमध्ये ढोल पथक सुरू झालं त्या वर्षापासून आम्ही इथे ढोल वाजवायला येत आहोत. जवळजवळ आम्हाला 13 वर्ष झालेली आहेत आता, आणि दरवर्षी आम्ही इथे खूप उत्साहात ढोल वाजवायला येतो. आणि आमची जी व्यवस्थापक टीम जी आहे, स्वप्नगंधा काकू, मानसी जोशी आणि राजेश शर्मा सर, हे सुद्धा आम्हाला खूप छान सपोर्टिव्ह म्हणजे सपोर्ट करतात सगळ्या ठिकाणी. म्हणजे आम्हाला सर्व कसं पुरवणार, पाणी वगैरे, नाश्ता सर्व पुरवतात. आणि तसेच आम्हाला शिकवायला जे येतात कृष्णा सर आणि अक्षय सर, ते खूप छान शिकवतात. आम्हाला दरवर्षी नव्याने यायची इच्छा होते, आणि आमच्यासोबत आम्ही अजून बाकीच्या मित्रमैत्रिणींना पण आमच्या घेऊन यायचा प्रयत्न करतो दरवर्षी. जय परशुराम. 13 वर्षापासून आपल्या शोभायात्रेमध्ये ढोल पथकचं एक आपली टीम आहे. ती सर्व टीम शोभायात्रेचं उत्कृष्ट प्रदर्शन करत असते. तर दरवर्षी याचं चांगलं ग्रोथ झालेलं आहे, आणि याच्याकरता एक समिती नेमलेली आहे. त्यासाठी श्रीकांत भाऊ खटोड आणि सुधा भावी हे आम्हाला भरपूर चांगलं मार्गदर्शन करत असतात नेहमी, आणि त्याच्यामुळे ढोल पथक चांगलं उत्कृष्ट प्रदर्शन करण्यामध्ये समर्थ झालेलं आहे. 100 ते 125 मुलं मुली आणि लेडीज याच्यामध्ये सहभागी असतात दरवर्षी. यावर्षीही आतापर्यंत 100 मुलांचे मुलींचे आणि यांचे नावं आलेले आहेत. असंच प्रदर्शन यांचं अजून चांगलं प्रदर्शन करण्याची आम्ही प्रयत्न करत असतो. प्रशिक्षक इकडे चांगले प्रशिक्षक आहेत. सर्व आपल्या ब्राह्मण समाजाच्या मुलांना आणि मुलींनाच आपण याच्यामध्ये प्रवेश देतो. आणि पुढे या समितीमध्ये मी स्वतः राजेश शर्मा, स्वप्नगंधा जोशी मॅडम, मानसी जोशी मॅडम, कीर्ती दायमा मॅडम आणि काकडा मॅडम, त्यासोबत रोहिणी जोशी आणि रेखा व्यास हे आता सध्या या समितीमध्ये यांना घेतलेलं आहे. आणि अजून चांगलं प्रदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करू, आणि यावर्षी शोभायात्रेमध्ये सर्वात चांगलं प्रदर्शन होईल अशी अपेक्षा ठेवून आम्ही परशुराम यांचं नाव घेतो. जय परशुराम. नमस्कार, मी मानसी जोशी. मी ढोल पथक समितीमध्ये सध्या काम करते. आमचं हे ढोल पथक जे आहे याच्यामध्ये दरवर्षी आमच्या समाजाचे मुलं आणि मुली एकत्र येऊन ढोलचा सराव करत असतात. ते ढोलचा सराव करून आपलं जे ढोलचं प्रदर्शन आहे ते मुख्य रॅलीमध्ये करत असतात. नमस्कार, मी स्वप्नगंधा सुहास जोशी. मी या ढोल पथकचं मॅनेजमेंटचं हे सांभाळते. मी अगदी सुरुवातीपासून जेव्हापासून हे ढोल पथक सुरू झालंय आपल्या बहुभाषिकच्या ह्याच्यात, तेव्हापासून मी याचं मॅनेजमेंटचं हे सांभाळते आहे. तेव्हा सुरुवातीला आधी मुलं थोडे कमी होते, मग नंतर हळूहळू वाढत याच्यामध्ये आमचे 150 पर्यंत या मुला मुलींची संख्या गेली. आता याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. आपल्या समाजाचे बरेच मुलं मुली याच्यामध्ये सहभागी होतात.
आम्ही दरवर्षी परशुराम जयंतीच्या एक 20-25 दिवस आधीपासून ही प्रॅक्टिस सुरू करतो. संध्याकाळी 6 वाजतापासनं तर रात्रीच्या 8:30-9 पर्यंत आमची प्रॅक्टिस चालू असते. याच्यामध्ये आम्ही मध्ये मुलांना नाश्ता देतो, पाण्याची सगळी सोय ठेवतो आणि आमचे प्रशिक्षक जे आहेत, जे शिकवणारे आहेत, ते रोज येऊन इथे मुलांना शिकवतात आणि ते चांगल्या प्रकारे इथे प्रशिक्षण देतात. आणि आमची चांगली भव्य दिव्य अशी ढोल पथकची मिरवणुकीमध्ये आमचं भव्य दिव्य ढोल पथक असतं.